श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी मंगलाचरण जाहले देवता कुलगुरुवंदन. साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभो. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अतिसंकलित करू विवेचन. जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन आयासे विण घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम करुणी गोधूम पेषणोपक्रम. केला महामारीचा उपशम आश्चर्य परम ग्रामस्था. ऐशा साईच्या अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला. तोची या काव्य रूपे प्रकटला बाहेर उतटला प्रेमपुर. म्हणून साईचे धन्यवाद वाटले यथामती करावे विशद. होतील ते भक्तांसी बोधप्रद पापापोनद होईल. तदर्थ हे साईंचे चरित्र लिहू आदरिले अतिपवित्र. आरंभिले हे कथासत्र इह परत्र सौख्यद. सन्मार्गदर्शक संत चरित्र नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपा प्राप्त तया न विचित्र काहीच. जरीही प्रार्थना श्रोतया लागी वावेची या आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी कथा व्यासंगी निरत जो. चिरपिरचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात. त्याचे न मज रेखाटवे चित्र संत चरित्र काय लिहू. जेथे माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग. त्या म्या संत मनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी. करू जाता स्वरूप निर्धार मुकावले जेथ वेदही चार. त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा. स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे. तेथ मी संतासी काय वानावे हे मज ठावे आधीच. सप्तसागरीचे पाणी तयाचीही करवेल मापणी. आकाशासी घालवेल गवसणी परीन आयणी संत येती. जाणे मने मी एक पामर परिबाबांचा प्रताप अनिवार. पाहुनी उठे कावयाची लहर तीही अनावर हो पाहे. जय जयाजी साई राया दिनदुबळ्यांची या विसाविया. अगाध न वर्णवे तुझी माया करी कृपा या दासावरी. लहान तोंडी मोठा घास तैसे हे होईल माझे साहस. होऊ न देई माझा उपहास वाटे हा इतिहास लिहावा. संत चरित्र जे जे लिहिती तयावरी भगवंताची प्रीती. ऐसे महाराजा ज्ञानेश्वर वदती धरावी भीती मग मी का. माझी आहे मनी ही स्फूर्ती चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वये जरी मी जड मूढमती निज कार्यपूर्ती ती जाणे. भक्त जीची सेवा कल्पिती संत स्वयेची करवणी घेती. भक्त केवळ कारण निमित्ती सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा साई स्वये करवी निजचरित्र मज मूर्खा करवी. तेणेची या कथेची थोवरी गौरवी जे आदरे. साधू संत अथवा श्रीहरी कोणातेही धरुनी निज करी. आपुली कथा आपण करी निज करशिरी ठेवणी. जैशी शके 1700 साली महिपतीसी बुद्धी स्फुरली. साधू संताही सेवा घडतली चरित्रे लिहविली त्या करवी. तीच सेवा 1800 साली दासगणूच्या हस्ते घेतली. पुढील संत चरित्रे लिहविली पावन झाली सकळिका. भक्त आणि संत विजय ग्रंथ भक्त आणि संत लीलामृत. हे 4 जैसे महिपती रचित दासगुणकृत 2 तैसे. एकाचे नाव भक्त लीलामृत तुझ्याचे ते संत कथामृत. उपलब्ध अर्वाचीन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले.
त्यांतील भक्त लीलामृतांत श्री साईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्याय त्रयीत श्रोती तेथ वाचावे. तैशीच गोड ज्ञान कथा कथिती साई एका भक्ता ती वाचावी संत कथामृता अध्याय 57 पहा. शिवाय साईंची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला अनुभवपूर्वक निववी जनाला अभंग पदाला जाऊन. यांतची एक बाबांचे लेकरू जे तृषित चकोरा अमृत करू वर्षले कथामृत प्रेम पडी भरू श्रोता ते सादरू सेवावे. दासगणूची स्फुट कविता तीही अत्यंत रसभरिता आनंद देईल श्रोतया चित्ता लीला परिसता बाबांची. तैसेची गुर्जर जनांकरिता भक्त अमिदास भवानी मेथा यांनीही काही चमत्कार कथा अति प्रेमळता लिहिल्या ती. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी साई प्रभा हे नाव ठेवूनी प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी कथा श्रेणी बाबांच्या. ऐस ऐशिया कथा असता या ग्रंथाची काही आवश्यकता शंका येईल श्रोतया चित्ता निराकरणता आकरणीचे. साई चरित्र महासागर अनंत अपार रत्नाकर मिटविवी तो रिता करणार घडणार हे कैसेनी. तैसे साईंचे चरित्र गहन अशक्य कधीही सांग वर्णन म्हणून करवेल ते कथन तेनेची समाधान मानावे. अपार साईंच्या अपूर्व कथा शांतिदायक भवद्वार्ता श्रोतया देतील श्रवणोल्लासता चित्तस्थिरता निजभक्ता. कथा बदले परोपरीच्या व्यावहारिक उपदेशाच्या तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या वर्माच्या निज कर्माच्या. अपौरुषेय श्रुती विख्यात जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत तैशाची बाबा मधुर अर्थभरित अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान इतर सुखे तृणा समान विरोनी जाय भूकतहान समाधान अंतरी. कोणासी व्हावी ब्रह्म सायुज्यता अष्टांग योग प्रावीण्यता समाधी सुख निर्भरता होईल कथा परिसता या. श्रवणार्थियांचे कर्मपाश तोडून टाकिती या कथा अशेष बुद्धीसी देती सुप्रकाश निर्विशेष सुख सकला. तेने मज स्फुरली वासना ऐशा सुग्राह्य कथा नाना ओनी करावे माला ग्रंथना हिची उपासना चांगली. कानी पडता चार अक्षरे तात्कार दुर्जीवाचा दुर्दिन ओसरे संपूर्ण कथा ऐकता सादरे भावार्थी उतरेल भवपार. माझी करून या लेखणी बाबाची गिरवितील माझा पाणी मी तो केवळ निमित्ताला धणी अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्षे बाबांची लीला पाहोनी लागला मनासी चाळा बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा भोळ्या प्रेमळा कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन तयांसी बाबांचे महात्म्य श्रवण पुण्य पावन घडावे. कोण्या सभाग्याची या मना वाचावयाची होईल कामना परमानंद होईल मना समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदेली वृत्ती माधवरावांचे कानावरती घातली परी साशंक चित्ती कैशी मजप्रती साधे हे. वयासी उलटली वर्षे 60 बुद्धी ही नाठ वाहे सुनाट अशक्तपणे राहील खटपट उरली वटवट तोंडाची. ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ साधेल काहीतरी परमार्थ इतरत्र होईल ती निरर्थ एततर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवस राती वृत्तांत लिहावा आले चित्ती जयाच्या परी शिलने शांती मनासी विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार स्वार्थ अनुभवितचे अधिष्ठानावर बाबा उद्गारले वारंवार श्रोतया सादर करावे. बहुत बदले ज्ञानकथा अनेका लाविले भजनपंथा तयांचा संग्रह करावा पुरता होईल गाथा साईंचा. त्या त्या कथा जो सांगती सादरे मने जे जे ऐकती उभयांच्या मनासी विश्रांती पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्रीमुखींच्या कथा भक्त विसरतील देहव्यथा तयांचे ध्यान मनन करिता भव निर्मुक्तता आपैसी. श्री साई मुखींच्या वार्ता अमृता परिस रसभरिता
परमानंद दाटेल परिसता, काय मधुरता वानुमे. ऐशिया कथा जो अधांबिकता, आढळेल मज गाता वर्णिता. वाटे तया पदरज दुई लोळता, मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडन, तैशीची शब्दा शब्दांची ठेवण. परिसता तल्लीन श्रोतृगण, सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकावया कान, किंवा दर्शन घ्यावया नयन. तैसेची मन होऊनिया उन्मन, सहज ध्यान लागावे. गुरुमाऊली माझी जननी, कथिती तियेच्या कथा ज्या जनी. ऐकजे ती वदनोवदनी, सादर श्रवणी साठवू. त्या त्याची वारंवार आठवू, साठविल तिल तितक्या साठवू. प्रेमबंधनी त्या गाठवू, मग लुटवू परस्पर. यात माझे काहीच नाही, साईनाथांची प्रेरणा ही. ते जैसे वदतील काही, तैसे ते पाही मी वदे हाही अहंकार. साईची स्वय सूत्रधार, तोची वाचेवा प्रवर्त विचार. तरी ते वादणार मी कोण. मीपणा समर्पिता पायांवर, सौख्य लादेल परंपार. सकळ सुखाचा संसार, अहंकार गेलिया. ही वृत्ती उठाया अवसर, बाबांसी विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर, तयांची कानावर घातली. तेची वेळी माधवरावांनी, नाही तिथे दुसरे कोणी. ऐसाची प्रसंग साधुनी, बाबां लागुनी पुसियले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती, आपले चरित्र यथामती. लिहावे ऐसे येते चित्ती, आपुली अनुमती असलिया. मी तो केवळ भिकारी, फिरतो भिक्षेसी दारोदारी. ओली कोरडी भाजी भाकरी, खाऊनी गुजरी काळ मी. त्या माझी कथा कशाला, कारण होईल उपहासाला. ऐसे न म्हणाया हिरियाला, कोणतनी जडवला पाहिजे. असो आपुली अदुज्ञा काय, लिहतील आपण असल्या सहाय्य. किंवा लिहवितील आपुलेची पाय, दूर अपाय दडवणी. असता संतांची आशीर्वचने, तेची उपक्रम ग्रंथरचने. विना आपुल्या कृपावलोकने, निर्वग्न लेखन चालेना. जाणूनी माझिया मनोगता, कृपा उपजली साई समर्था. म्हणती लहासील मनोरथा, पायी म्या माथा ठेविला. दिधल अमज उदीचा प्रसाद, मस्तकी ठेविला हस्तवरद. साई सकल धर्म विशारद, भवापनोद भक्तांचा. ऐकोनी माधवरावांची प्रार्थना, साईसी आली माझी करुणा. अधीर मनाच्या शांतवना, धैर्य प्रदाना आदरिले. भावार्थ जाणोनी मज मनीचा, अनुज्ञापनी प्रवर्तली वाचा. कथांवादांचा अनुभवांचा, संग्रह साचा करावा. दफ्तर ठेवा बरे आहे, त्याला माझे पूर्ण सहाय्ये. तो तर केवळ निमित्त पाहे, लिहावे माझे मीच की. माझी कथा मीच करावी, भक्तीच्या मीच पुरवावी. तयाने अहमवृत्ती जिरवावी, निरवावी ती ममपदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी, तया मी पूर्ण सहाय्य करी. हे कथाच काय सर्वतोपरी, तया घरी राबे मी. अहमवृत्ती जेव्हा मुरे, तेव्हा तयाचा ठावही नुरे. मीच मग मीपण संचरे, माझ्याची करे लिहीन मी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले, श्रवण मनन वा लेखन वहिले. ज्याचे त्यानेची संपादिले, त्यास मी केले निमित्त. अवश्यमेव दफ्तर ठेवा, घरी दारी वा असा कुठे वा. वारंवार आठव ठेवा, होईल विसावा जीवासी. करिता माझिया कथांचे श्रवण, तयांचे होईल आणि अचिंतन. होईल मद्भक्तीचे जनन, अविद्या निरसन रोकडे. जेते भक्ती श्रद्धान्वित, तयाचा मी नित्यांकित. ये अर्थी न व्हावे शंकित, इतरत्र अप्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिसता, निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता. सहज स्वानुभाव स्वानंदता, सुखावस्था लाधेल. भक्तासी निजरूप ज्ञान, जीवाशिवा समाधान. लक्षेल अलक्ष निर्गुण, चैतन्य घन प्रगटेल. ऐसे या मत्कथांचे विज्ञान, याहुनी काय पाहिजे आन. हेच श्रुतींचे ध्येय संपूर्ण, भक्त संपन्न ये अर्थी. जेथे वादावादीची बुद्धी, तेथे अविद्या माया समृद्धी. नाही तेथे स्वहित शुद्धी, सदा दुर्बुद्धी कुतर्की.
तो ना आत्मज्ञानासी पात्र, तयासी ग्रासी अज्ञान मात्र, नाही तयासी इह परत्र, असुख सर्वत्र सर्वदा. नको स्वपक्ष स्थापन, नको परपक्ष निराकरण, नको पक्ष द्वयात्मक विवरण, कायता निष्कारण सायास. नको पक्ष द्वयात्मक विवरण, होता या शब्दाचे स्मरण, पूर्वी श्रोतया दिदले अभिवचन, जाहली आठवण तयाची. मागा प्रथमाध्यायी संपदा, वचन दिदलसे की श्रोता, हे माड नाम कर्णकथा, आधी समजता सांगेन. कथेमध्ये ही आडकथा, परिसता ठरेल युक्तायुक्तता, होईल जिज्ञानेसी पूर्तता, ही प्रेरकता साईंची. पुढे मग पूर्वानुसंधान, होईल साई चरित्र निवेदन, म्हणून श्रोता करावे श्रवण, दत्तावधान ते कथा. आता हा साई लीला ग्रंथ, भक्त हे माड पंथ विरचित, ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत, ते हे पंथ कोणकी. सहज आख का श्रोतया मना, करावया तज्जिज्ञासना शमना, कैसा आरंभ या नामकरणा, व्हावे त्या श्रवणा सादर. जन्मादारभ्य मरणावधी, षोडश संस्कार देहासंबंधी, त्यांतील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी प्रसिद्ध. तत्संबंधी अल्पकथा, श्रोता परिसिजे सादर चित्ता, हे माडपंत नामकरणता, प्रसंगोपात्तता प्रकटेल. आधी हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ, तैसाची टावाळ आणि कुटाळ, नाही विटाळ ज्ञानाचा. नाही ठावा सद्गुरु महिमा, कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा, सदा निज शहाणी वेचा गरिमा, वाद कर्मा प्रवृत्त. परिप्राप्त नरेशा सबळ, तेण्याची साईंचे चरण कपळ, दृष्टीचे पडले अदृष्टे केवळ, हा तो निश्चळ वादनिष्ठा. काकासाहेब भक्त प्रवर, नानासाहेब चांदूरकर, त्यांची ऋणानुबंध नसता जर, कोठून जाणार शिर्डीस हा. काकासाहेब आग्रहा पडले, शिर्डीचे जाणे निश्चित ठरले, जावयाचे बदलीचे बदलले, मन ते फिरले अवचित. याचा एक परममित्र, तो लब्धानुग्रह कुरुकृत, असता लोणावळ्यासी सहकलत्र, प्रसंग विचित्र पातला. तयाचा एकुलता एक सुत, शरीरे सुदृढ गुणवंत, असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात, ज्वराक्रांत जाहला. केले सकळ उपाय मानवी, जाहले दोरे उतारे दैवी, गुरुची आणुनी सन्निध बैसवी, अखेर फसवी सूत त्याते. प्रसंग पाहुनी ऐसा बिकट, निरावया सुदुर्धर संकट, गुरुसी बैसविले पुत्रा निकट, ते सर्व फुकट जाहले. ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र, प्राणी मात्रांचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार्य. कानी पडता ही दुर्वार्ता, अति उद्विग्नता आली चित्ता, हीच काय गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता राखवेना. प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साई दर्शनी शिथिलता, प्राप्त झाली माझी या चित्ता, पडला मोडता गमनात. किंमत जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती, हाच ना लाभ गुरुचे संगती, गुरु काय करीती कर्मासी. असेल जे जे ललाटी लिहिले, ते तेच जरी होणार वहिले, मग ते गुरुविण काय की अडले, जाण ठेले शिर्डीचे. किमर्थ आपुले स्थान सोडा, कशासी गुरुचे मागे दौडा, सुखाचा जीव दुःखात पाडा, कवण्या चाडा कळेना. जैसे जैसे यदृच्छे घडे, ते ते मोगू सुखवासाकडे, काय जाऊन या गुरुच्याकडे, जरी होणारा पुढे चालेना. जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालून येत, होणारा पुढे काहीही न चालत, नेले मज खेचित शिर्डीसी. नानासाहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी, ठाण्याहुनी दादरावरी, येऊनी विडभरी बैसले. मध्यंतरी एक तास, गाडी वसईची यावयास, वाटले हा अवकाश, लावकी कामास एखादिया. जाहली मात्र ऐसी स्फूर्ती, तोची आली दादरावरती, गाडी एक केवळ वांदऱ्यापुरती, ते मग बैसती ती येत. येता गाडी निजस्थानी, निरोप आला मज लागुनी, मग मी भेट घेता तक्षणी, चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना, किमर्थ आळस शिर्डी गमना, दीर्घ सूत्रता का प्रस्थाना, निश्चिती मनी का नाही. पाहुनी नानांची आतुरता,
मीही शरमले आपुले चित्ता, परी मनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदिली. भगनानांचा बोध, कळकळीचा प्रेमळ शुद्ध, परिसता शिर्डी गमनिच्छोद्बोध, अति मोदप्रद जाहला. तात्काळ निगतो घेतले वचन, तेव्हाच नानांनी केले प्रयाण. मग मीही मागे परतून, ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरुनी, सर्व निर्वा निरव करुनी, तेची दिवशी अस्तमाने शिर्डी लागुनी निघालो. सायंकाळा पाठील मेल, दादरावरी उभी राहील, जाणूनी दादरचेच भरले हशील, तिकीट घेतले तिथील. परी मी गाडीत जाऊनी बैसता, वानरे स्टेशनी गाडी असता, यवन एक गाडी सुटता, अति चपळता आत ये. तिकीट घेतले दादर पर्यंत, तोची आरंभी कार्यविघात, प्रथम क्रासी मक्षिकापात, तैसा डोकावत होता की. सवे पाहुनी मज सर्व सामान, यवन पुसे मज कोठे गमन, तव म्हणे मी दादरासी जाऊन, मेल साधीन मनमाडची. तव तो सुचवी वेळेवर, उतरू नका हो दादरावर, मेल न तेथे थांबणार, बोरी बंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना, मेल दादरवरी मिळती ना, न कळे मग या चंचल मना, काय कल्पना उठत्या त्याय. परी ते दिवशी प्रयाग योग, साधावा ऐसाची होता सुयोग, म्हणून मध्यंतरी हा कथाभाग, घडला मनाजोग अवचिता. तिकडे भाऊसाहेब दीक्षित, होतेची मार्ग प्रतीक्षा करीत, उदयक 9-10 आत, जाहलो शिर्डीत सादर. इसवी सन 1910, वर्तमान हेच घडले पहा, एक साठ्यांचाच वाडा होता, होता राहावयास उतारूस. टांग्यातून उतरल्यावरी, दर्शनोत्सुक दाटले अंतरी, कधी चरण वंदिन शिरी, आनंद लहरी उसळल्या. इतक्यात साईंचे परमभक्त, तात्यासाहेब नुलकर विख्यात, मशिदीतून आले परत, म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळी निशी, वाडियाची कोपऱ्यांपाशी, चला आधी धूळ भेटीसी, मग ते लेंडीसी निघतील. पुढे मग करा स्नान, बाबा जो येतील मागे परतून, तेव्हा मग मशिदीस जाऊन, स्वस्थ दर्शन घ्या पुन्हा. ऐसे करून घाई घाई, धावलो हो बाबा होते त्या ठाई, धुळीत घातले लोटांगण पायी, आनंद न माई मनात. नानासाहेब सांगून गेले, त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले, दर्शने म्या धन्य मानिले, साफल्य झाले नैनांचे. कधी ऐकली नाही देखली, मूर्ती पाहुनी दृष्टी निवाली, तहान भूक सारी हरपली, तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईचा चरणस्पर्श, पावल जो परमार्श, तोची या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य तेथुनी. ज्यांचे लाधलो हा सत्संग, सुखावलो मी अंग प्रत्यंग, तयाचे हे उपकार अव्यंग, राहोत अभंग मजवरी. ज्यांचे पावलो परमार्थाते, तेची की खरे आप्त भ्राते, सोयरे नाहीत तया परते, ऐसे निज चित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार, करून तेणे मी प्रत्युपकार, म्हणून केवळ जोडून कर, चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला, माझ्या मनीचा विकल्प झडला, वरी साई समागम घडला, परम प्रकटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई, दर्शने वृत्तीसी पालट होई, पूर्वकर्माची मावळे सई, विट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पाप संशय, कृपावलोकने झाला शय, आशा उपजली आनंद अक्षय, करीतील पाय साईंचे. भाग्य लादलो चरण मानस, वायसाच होईल अंश, साई महंत संतावतंस, परमहंस सद्योगी. पापताप विद्य विनाशी, ऐसिया साईंच्या दर्शनेसी, पुनीत झालो आज मी बहुवसी, पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्माच्या पुण्यगाठी, तीही साई महाराज भेटी, हा साई एक मिनलिया सृष्टी, सकल सृष्टी साई रूप. येताची शिर्डीसी प्रथम दिवशी, बाळासाहेब भाट्यांपाशी, आरंभ झाला वादावादीसी, गुरु कशीसी व्याकी. बुडवणी आपुली सर्वता, ओढून घ्यावी का परतंत्रता, जेथे निज कर्तव्य दक्षता, काय आवश्यकता गुरुची. ज्याने त्यानेची केले पाहिजे, न करी त्यासी गुरुने काय कीजे, न हालविता हात पाय को दिजे, तयासी दिजे काय कवणे. हाची माझा पक्ष उजू, प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू,
दुराग्रहाचाच तो तराजू वाद माजून राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान तेनेच वादावादीचे जनन. अहंभावाची ही खुण नाही त्याविण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मद हो का पंडित वेद पारंगत. गुरु दुग्रहा व्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ तो. दैव थोर की कर्तृत्व थोर वाद झालेला हा घनघोर. केव दैवावर टाकुनी भार काय होणार मी म्हणे. तव बोले विरुद्ध पक्षकार होणारासी नाही प्रतिकार. हौशमान नाही टळणार मी म्हणणार भागले. दैवापुढे कोण जाई एक करिता एक होई. ठेवा तुमची ही चतुराई अभिमान ठाई पडेना. मी म्हणे हो म्हणता कैसे हे करील त्याचेच सर्व आहे. आळशापरी बैसून राहे दैव साहे कैसे ते. उद्धरेत आत्मना आत्मनाम गरजे स्वये स्मृती वचन. त्याचा अनादर करून जाणे अशक्य. हे ज्यांचे त्यानेच करावे लागे लागावे किमर्थ गुरुचे मागे. आपण असल्या वीण जागे गुरुने भागे कैसेनी. आपुली सत्सत विवाकचार बुद्धी आपुले साधन चित्तशुद्धी. ते जुगारुनी जो कुबुद्धी गुरु काय सिद्धी दे द्या. या वादाचा अंत नाही निष्पन्न काही जाहले नाही. चित्त स्वास्थ्यास अंतरलोपाही हेची कमाई म्या केली. ऐसा वाद घालिता घालिता कोणीही ना तिळभर थकता. ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जेव मशिदीत. बाबा काका साहेब प्रत परिसा पुसत काय ते. काय चालले होते वाड्यात वाद कशाचा होता भांडत. काय म्हणाले हे हेमाडपंत मजकडे पाहत बोलले. वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत. बाबांचे कळले कैसे हे वृत्त आश्चर्यचकित मी म्हणी. असो ऐसा मी वाग्बाण हत जाहलो निशब्द लज्जावनत. पहिल्याच भेटीसी की हे अनुचित घडले अवित मज करवी. हे माडपंत नामकरण प्रातकालीचा वाद या कारण. तेणेसी बाबांसी हे माडस्मरण मनी मी खूण बांधिली. देवगिरीचे राजे यादव हेची ते दौलता बादीचे जाधव. 13वे शतकी राज्य वैभव वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती. पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती विक्रमे प्रख्याती पावला. तोही यदुवंश चुडामणी रामराजा राजाग्रणी. मंत्री या उभयतांचा बहुगुणी सर्व लक्षणी हे मादरी. तो धर्मशास्त्र ग्रंथगार ब्रह्मवृत्तांत परम उदार. आचार व्यवस्था संगतवार आरंभी रचणार हे मादरी. प्रदान तीर्थ मोक्ष खाणी नामे चतुर्वग चिंतामणी. ग्रंथ रचिला हे माद्रींनी विख्यात करणी तयांची. गिरवाण भाषेत हेमाद्री पंत तोची प्राकृत हेमाडपंत. मुत्सद्दी राज कारण निष्णात होता विख्यात ते काळी. परितो वत्समी भारद्वाज गोत्री तो पंचमी 3 प्रवरी. तो यजुर मी ऋग्वेदाधिकारी तो धर्मशास्त्री मी मूढ. तो माध्यदिन्मी शाकल मी धर्मज्ञ मी बाष्कल. तो पंडित मी मूर्ख अकुशल कामच पोकळ ही पदवी. तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी मी अल्पमती मंदबुद्धी. त्याची राज्य प्रसिद्धी ओवी साधी मजन करवे. तो ग्रंथकार कलाभिज्ञ मी तो ऐसा ठोंबा अज्ञ. तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ मी अल्पप्रज्ञ हा ऐसा. तयाचा लेखन कल्पतरू नाना चित्र काव्यांचा आकरू. मी हे ऐसे बाबांचे लेकरू येईना करू ओवीही. गोरा चोखा सावता माडी निवृत्ती ज्ञानोबा नामादी सकळी. भागवत धर्म प्रवर्तक मंडळी उदयासी आली ये काळी. पंडित भूपदेव विद्वक्मणी चमके जयाचे सभांगणी. तेथेची हेमाडपंत राजकारणी ख्याती गुणी गुणी जयाची. तेथुनी पुढे उत्तरेहुनी उतरल्या या देशी फौजा यावनी. जिकडे तिकडे मुसलमानी अंमल दीक्षिणी मावळला. उगाचना या पदवीचे दान चतुराईचा हा सन्मान. वादावादी विधी हा वाग्बाण अभिमान खंडन व्हावया. होऊनी अर्ध्या हडकुंड पिवळे उगीच योग्य ते विण जो बरडे. तया माझिया उघडिले डोळे घालून वेळेवर अंजन. असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण साई मुखोदित विलक्षण. प्रसंगोचित सार्थ नामकरण ते म्या भूषण मानिले.
की यातुनी मज लाधो शिक्षण वादावादी हे कुलक्षण स्पर्शो न मज एकही क्षण परम अकल्याण कारी ते गळूनी जावा वादाभिमान एतदर्थ हे अभिमान जेणे आमरण रहावे भान नित्य निरभिमान असावे रामदाशरथी देव अवतारी पूर्णज्ञानी विश्वासी तारी अखिल ऋषिगण मानस विहारी चरणधरी वशिष्ठांचे कृष्ण परब्रह्माचे रूपडे तयासही गुरु करणे पडे सांदीपनीच्या गृहिलाकडे सोसुनी साकडे वाहिली तेथे माझी काय मात वादावादी करावे किमर्थ गुरुविण ज्ञान वा परमार्थ नाही हा शास्त्रार्थ दृढ केला वादावादी नाही बरी नको कुणाची बरोबरी नसता श्रद्धा आणि सबुरी परमार्थ तिळभरी साधेना हेही पुढे आले अनुभवा ये रीती या नाम गौरवा प्रेम पुरस्सर निज सद्भावा शुद्ध स्वभावा आदरिले आता असो हे कथानक स्वपक्ष परपक्ष विच्छेदक वाद प्रवाद निवर्तक सर्वांसही बोधक समसाम्य असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन अधिकार अनुबंध दर्शन ग्रंथकाराचे नामकरण कथन श्रवण करविले पुढे आता हा अध्याय विस्तार हे मानसाई चरणी सादर पुढे यथानुक्रम कथा सविस्तर श्रवण तत्पर व्हावेजी साईची आपुली सुख संपत्ती साईच आपुली सुख संवित्ती साईच आपुली परमनिवृत्ती अंतिम गती श्री साई साई कृपेची या कारणे साई चरित्र श्रवण करणे तेनेची दुस्तर भवभय तरणे कलिमल हरणे निर्मूल स्वंतीसी संत सज्जन प्रेरिते भक्त हिमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते कथा प्रयोजन नामकरणं नाम द्वितीयोध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।